आज मी बेसन आणि ज्वारीच्या भाकरी बनवणार आहे। त्याकरता मी बेसन घेतलेलं आहे आणि मोहरी घेतलेली आहे, जिरा घेतलेला आहे आणि कांदा आणि 4 मिरची घेतली आणि 4-5 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे। मीठ घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता आणि थोडंसं तेल घेणार आहे। आता मी बेसन बनवायला सुरुवात करत आहे आणि लसूण मी ठेचून घेतलेला आहे। लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि तिच्यामध्ये थोडंसं तेल, खाण्याचं तेल थोडंसं टाकलेलं आहे। जिरं, मोहरी टाकणार। मोहरी टाकून झालेली आहे। आता मी याच्यामध्ये थोडीशी हलकीशी गॅस कमी केलेला आहे, थोडी फिरवते। कांदा घातलेला आहे, कांदा घातलेला आहे आणि हे फिरून घेते हलकंसं। कांदा लालसर होऊ देते, त्याला कलर आला पाहिजे। आणि आता मी त्याच्यामध्ये ठेचा टाकत आहे, मिरचीचा, लसणाचा ठेचा टाकलेला आहे, थोडासा कढीपत्ता टाकत आहे। फिरून घेऊया, वास छान यायला लागला, सुगंध मस्त। त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे आणि त्याचे मी पाणी टाकून गोळा करते, गोळा करते। आता मी याच्यामध्ये बेसन टाकत आहे, थोडं मीठ टाकून घेते याच्यामध्ये। आता बेसन शिजूपर्यंत आपण आता भाकरी करू। झालेले आहे, बेसन झाले। गरम गरम ज्वारीची भाकर आणि बेसन तयार आहे।